3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज प्रचार सभेसाठी अमरावतीमध्ये आले होते. यावेळी प्रचार सभेपूर्वी एकनाथ शिंदेंनी अमरावतीमध्ये आराध्य दैवत अंबादेवीचं दर्शन घेतलं. नवी मुंबईत भाजप शिवसेनेत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. गेली 25 वर्ष नाईक घराण्याच्या हातामध्ये सत्ता होती. ही घराणेशाही मोडून काढण्याचं काम शिवसेना करेल असा इशारा खासदार नरेश म्हस्केंनी दिला आहे. एवढं जोरात बटन दाबा की निकालाच्या दिवशी बाहेर पडणारं कमळ बघून भाजपच्या विरोधात पुन्हा कोणी उभं राहायची हिंमत करू नये असं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे. महापालिकेतील बिनविरोध निवडीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटलांनी भाजपला टोला लगावलाय. वेगवेगळ्या मार्गानं बिनविरोध निवड झाल्या, त्यामुळे मिरची लागली आहे. सरळ मार्गानं निवडी झाल्या नाही आहेत, पैसा पळवापळवी दमदाटी करून निवडी झाल्यात असं लोक म्हणतात, असं पाटलांनी म्हटलंय. नांदेड महापालिकेवर भाजपचा आज महापौर बसेल असा विश्वास रवींद्र चव्हाणांनी व्यक्त केला. नांदेडमधल्या भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयामध्ये बूथ प्रमुखांच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी चव्हाण यांनी बूथ प्रमुखांना मार्गदर्शन केलं. काँग्रेस पक्ष फक्त सामाजिक कार्य करणाऱ्यांचा वापर करून घेतो, मात्र निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट देत नाही असा घणाघात शिवसेना ठाकरे पक्षाच्या चंद्रपुरातल्या उमेदवारानं केला. सतीश मालेकर हे ठाकरेंच्या पक्षाकडनं निवडणूक लढवत आहेत. त्यांनी काँग्रेसकडे तिकिटाची मागणी केली आहे, मात्र काँग्रेसनं उमेदवारी दिली नाही. काँग्रेस आणि भाजप सेटलमेंट करून निवडणूक लढवत आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. नागपूरच्या प्रभाग 26 मध्ये 2 सख्य भाऊ निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांच्या समोर उभे ठाकले. भाजपनं प्रभाग 26 मधील अनुसूचित जाती प्रवर्गासाठीच्या जागेवरून धर्मपाल मेश्राम यांना उमेदवारी दिली, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं यशवंत मेश्रामांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे 2 सख्या भावांमधील राजकीय लढत नागपूरमध्ये लक्षवेधी ठरली आहे. विकासासाठी वेगवेगळ्या पक्षांची लोक एकत्र येतात, त्यामुळे मला वाटतं स्थानिक लेव्हलवर काही आघाडी झाली असेल असं चंद्रशेखर बावनकुळेंनी अकोल्यातील या आघाडीवर प्रतिक्रिया दिली आहे. विकासासाठी अकोटमध्ये काही गट तयार झाला असेल, तपासून घेऊ असं देखील त्यांनी सांगितलं. कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडनं अंबाबाई चरणी जाहीरनाम्याचं पूजन करण्यात आलं. खासदार शाहू छत्रपती महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं. कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध होतो. नागपूरमध्ये 7.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, त्यामुळे थंडीचा कडाका वाढला. सर्वाधिक निचांकी तापमान नोंदवलं गेलं.